वरला पाहत मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपण त्याला सुपूर्द करणार आहोत। तर यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत अश्व 11 कोणती मॅच सॉरी जय श्रीराम आणि जय भगवान या दोन संघादरम्यान आपण आजच्या दिवसाची 15वी मॅच बघा सकाळपासून आपण 14 मॅचेस खेळवल्यात आता 15व्या मॅच कडे वळतोय। एकीकडे पाहिलं जय श्रीराम ज्यांच्या नावामध्ये राम आहे अयोध्या ज्यांचं गाव असं रघुनंदन जय श्रीराम आणि अगदी त्यांनी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 अगदी त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते आहे जय भगवान। आता भगवान म्हटलं की अच्छे समय पे भगवान त्याला दोन्ही संघाने आपले 12वे खेळाडू अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या। त्याला प्रवीणजी आपले दोन्ही खेळाडू त्याला मॅन ऑफ द मॅच अक्षय पवार आपण खेळपट्टीवरती पाहतोय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे। ऑन स्क्रीन अक्षय पवारचा चेहरा आपण पाहू शकाल। आज बॉक्स प्रीमियर लीग मध्ये त्याने भरपूर काही कमवलं आहे। क्रिकेटची स्पर्धा कोणतीही असो आयुष्य असो खेळ तुम्हाला ते मैदान गाजवता येणं गरजेचं आहे। इथे पहा दांड्या गुल झाल्या बॅटीला बॉल लागला तर नंतर यष्टी रक्षावरती जाऊन चेंडू आदळला गुढी देखील उतरवून या ठिकाणी काही आले असतील काही पोळ्यांचा देखील आस्वाद पुरणपोळीचा देखील आस्वाद घेतला असेल। परंतु मित्रांनो आज 10 वाजेपर्यंत इथे तुम्हाला निखळ मनोरंजन आहे। पोळ्या खा बिंदास इथे ह्या आणि आज या स्पर्धेचा आनंद लुटा एन्जॉय। इथे मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा हा सण आपण पाहतोय पाडवा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी या ठिकाणी येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। निरोगी आरोग्य सर्वांना लाभो हीच आम्ही ईश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना करतोय। खूप चांगली स्पर्धा पाडव्याची औचित्य साधून इथे आपण पाहिले तर 15 धावा होत ऑन स्क्रीन 15 आहेत। LED स्क्रीनचा देखील वापर करण्यात आला या स्पर्धेच्या माध्यमातून। रायझिंग स्टार हा किताब देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत। वाईट प्लस वाईट 2 धावा क्रीडा रसिकांचं लक्ष वेधणं। जर तुम्ही इथे आला असाल ना तर व्यासपीठाच्या नजदीक आवर्जून या आणि या स्पर्धेची तुम्ही ट्रॉफी पहा। अगदी प्रभुराम श्रीरामचंद्रांची हुबेहूब असणारी ही प्रतिमा आणि त्या प्रतिमेची उंचवरील ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी मनमोहक सुंदर आकर्षित प्रेमात पडाल ना एवढी सुंदर ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी प्रभुरामचंद्रांचं दर्शन देखील कदाचित मी तर म्हणेन आमच्या या क्रीडा रसिकांना देखील पाहायला मिळेल। एवढं अफलातून बाळ गोविंदा पथकाच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे। कोणत्याही गोष्टीची कमी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। चर्चा तर भरपूर करणार आहोत तर थोडंसं जाऊया नाव बॅक टू क्रिकेट। 17 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत। इथे पहा नो चेंडू घोषित केला होता परंतु इथे मोह चावरला नाहीये। फलंदाज जसा का चाकुरीतून बैलगाडाची शर्यत सुटावी ना अगदी तो सुटला मागे पाहिलंच नाहीये। फलंदाज बॅक टू डग आउट। 17ला 2 षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय विकासला पाहतोय विकासनं विकास केला। अगदी पाठीमागचं प्रीमियर लीग देखील विकासनं गाजवली होती। पाडो स्वीप वा खेळपट्टीवरती यावेळेस थोडीशी सुधारणा केली आहे। 1 धाव पाहायला मिळते। एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 2ला 18। षटक क्रमांक 2 समाप्त झालं 9.00 च्या सरासरीनं अर्थात एका षटकामागे 9 धावा उभारल्या 2 षटकामागे आले 18। अजून देखील 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये या धावगतीने जर संघ गेला ना तर 36 धावा आणि 36 धावा या मैदानावरती आव्हानात्मक नाही आहेत। दिवसभर 75 72 65 55 53 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलं आहे। इथे तुम्हाला आता चौकार खेचावेच लागतील। 1 धाव ऍड होतीये 19 धावा धावफलकावरती। गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळेल। इथे आउट ऑफ द स्पार्क चेंडूला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर 6 धावण करता
आणि ते 6 नाहीये, इथे तुम्ही आउट असाल. फलंदाज बॅक टू डग आउट. हॅलो. अगदी आपण पाहतोय 3/19 प्रभुराम श्रीरामचंद्रांची प्रतिकृती असणारी ही ट्रॉफी आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहतोय. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज येत आहेत. आपण पाहतोय इथे झालं काय, इथे सुसाट गाडी निघाली होती, परंतु या ठिकाणी ब्रेक लावला, परत रिवर्स टाकला, फलंदाज जागेवरती आला. धावसंख्या आहे त्या जागेवरती रवली आहे. 3/20. का कधी कधी तुम्हाला ना एक्सेलेटरवरती पाय नाही तर ब्रेकवरती देखील पाय द्यावा लागतो. नाही तर गाडी सुसाट 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 सुटली ना तर आवरणं खूप कठीण आहे. अगदी त्याच वेळेला ब्रेक दिला, तदनंतर रिवर्स टाकला आणि आपल्या मुक्काम पोस्ट अगदी जाग्यावरती आला हा फलंदाज. खेळपट्टीवरती आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 3/20. चांगली मजा येणार. क्रिकेट कोणत्याही स्वरूपाचं असो, अगदी मोठी स्पर्धा असो, बॉक्स प्रीमियर लीग असो, आम्ही मजा घेणार. आमच्या क्रीडा रसिकांना काय हवंय, फक्त निखळ मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन. इथे चेंडूला फेकून दिलं, वा रे वा, बाही वा. इथे चौकार मारायचा, या तर पट्ट्यानं षटकारच ठोकला. बॅक टू डग आउट. डीजे डीजे लावण्याची गरजच नाहीये. कदाचित लोकांना हेच मनोरंजन पुरेसं झालं, कारण डीजे लावला ना इथे आमची LED स्क्रीन देखील जाते. बरं, हरकत नाही आहे. परंतु आपण पाहतो 4/20. फलंदाज येतात, फलंदाज येतात, जातात, येतात भरत, जातात परत परत परत. इथे पहा चांगली, ओहो वाउट स्विंग चांगला आहे. या संघातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आपण पाहतोय कार्तिकला पाहतोय. चर्चा होती आहे, परंतु कार्तिक करतोय तरी काय. वाईट चेंडू आहे. धावसंख्या झाली 21. प्रवीण सर 21. गणपती बाप्पा आठवतात, मोदक आठवतात. 21 गणपती बाप्पाला. 21 धावसंख्या शुभांक धावसंख्या मानली जाते. अगदी त्याच वेळेला पावलांचा उपयोग केला आणि या चेंडूला पाठवून दिलं मानसरोवर स्टेशनला. 4 धावण करता. वा, का बॅटिंग करतोय फलंदाज. नाव आहे राहुल. राहुलला पाहतोय. 4 बॉल होत असताना आपण पाहतोय 25 धाव. 4 बॉल या ठिकाणी होत आहेत. 25 धावा झाल्या. षटक क्रमांक 3. 4 विकेट होत आहेत. राहुल खेळपट्टीवरती खेळतायत. हे प्रत्युत्तरण राहिलं आहे. 2 टीम मध्ये आपण मॅच पाहतोय. इथे काय झालंय, अल्टी पलटी उलटा फुलटा मारत होता आणि फलंदाज झाला तसाच कल्टी. चेंबूचे आश्रय आला. वाईट आहे जरूर, अल्टी पलटी मारायचा होता, कल्टी झालाच नाहीये, तो स्वतःच कल्टी झाला. अब बॉल काउंट नाहीये. अगदी पहा ना, लगा तो आबाद नाही तो बर्बाद आहे. तुम्हाला हा चेंडू बर्बादच करणार. आला मध्ये पट्ट्यामध्ये तर कार्यक्रम, नाहीतर घरचाच रस्ता आहे. 26ला 5. षटक क्रमांक 3 चालू असताना खेळपट्टीवरती आलाय अंशुमन. अंशुमन आलाय. अंशुमनकडे देखील ताकद आहे. तू कार्तिक नाही ना. इथे पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. पंचांनी पाहिलं चेंडू वाईट आहे. संघाची एकूण धावसंख्या 27. लॉस फॉर 5 विकेट. कार्तिक इथे बा फुलटॉस. फुलटॉस वरती टोल वसूल केला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बाबा पतंजली चौकार. आणि या चौकारानिशीला संघाची एकूण धावसंख्या झाली 5/31. का बॅटिंग. इथे पहा आणखी एक. वा रे वा, आली लहर, केला कहर. अंशुमन ऑन फायर. टंग टंग. धावसंख्या झाली 5/39. वा, का 35 झालाय. 35 होत आहेत. बॅटिंग चांगली करू लागलाय. नाव आहे त्याचं रबाडा. अगदी काही आठवड्यांपूर्वी याच मैदानावरती नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा झाली आणि त्या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये मिडल षटक फेकणारा अविनाश उपाध्याय अर्थात रबाडा आपण पाहतोय. इथे झालं काय, होत आहे काय. वाईट चेंडू, खराब चेंडू. धावसंख्या मिळाली 1. 36.
प्रवीण सर 36 म्हटलं की लग्न जमवताना 36 गुण पाहिले जातात. अगदी ती धावसंख्या पाहायला मिळते. 36 धावसंख्या आपण पाहतोय. 5 गडी 5 षटक क्रमांक जिथे आपण पाहतोय. चौथं षटक चालू असताना की करण जगदाळेला पाहतो शेवटचं षटक फेकतायत. 5ला 36 पाहतो. अविनाशला पाहतोय इथे. वा काय गोलंदाजी. परत पॅड वरती चेंडू आदळला. एक धाव ऍड होते. 37ला 5 षटक क्रमांक 5 चालू. चौथं चालू असताना करण ला पाहतोय. अगदी प्रत्येक आपण पाहतोय करण जगदाळे इथे अगदी आपण 36 गुणांचा उल्लेख केला आणि अंशुमन नॉन स्ट्राईकला आहे. अगदी येणाऱ्या काही तारखेमध्ये त्याचा साखरपुडा आहे. बघा आकडे प्रत्येकाचे ना काहीतरी काहीतरी सांगून जातात. अगदी आपण पाहिलं ना 6वा झटका अविनाश देखील आउट झाला 37 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू असताना आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी येणाऱ्या 22 तारखेला बघा त्याचे क्रीडा रसिक देखील साखरपुडा अंशुमनचा आपण नाहीये आहे का नाहीये बघा घरी बसल्या देखील काही प्रेक्षक पाहत आहेत. ओके थँक्यू. 37ला 6 बघा मित्र ना मित्र हे असेच असतात. कधी तुमच्या खोड्या काढतील कधी तुम्हाला डोक्यावरती घेतील आणि मित्रांसारखी दुनिया नाही आहे. आणि क्रिकेट तुम्हाला हे तर शिकवतं. आणि क्रिकेट आहे ना हाणामारीचं साधन नाही आहे. क्रिकेट हे मित्रपरिवार जोडण्याचं साधन आहे. अगदी तेच एक्झॅक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातील आपण पाहतोय बॉल योगेश अगदी आपण पाहतोय या षटकातील सर बॉल झालेत 2 बॉल झालेत. 37 धावा होत आहेत. जिथे करणला पाहतोय फुल टॉस जिथे वाईट +1 2 धावा 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची एकूण धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. धावा होत आहेत योगेश. पुन्हा एकदा करण येते बघा. धाव ही येणं महत्वाची आहे. अंशुमनला स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं तिथे ते काम केलं परंतु सुरक्षितरित्या पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचला. योगेश धावा झाल्यात. आउट झालाय आता त्या चेंडूवरती. बघा चौकारा करता 500 रुपयाचा पारितोषिक अंशुमन लगावेल का. जिथे फटका तर जोरसा लगवण्याचा प्रयत्न केला होता. या खेळाडूसाठी आहे का शरद ना शरद खरात. आता मात्र आत्मापुरावरून आलाय बाळू मामाचं दर्शन घेऊन. शरद खरासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. चौकार परंतु भाई ये क्या हुआ. मारना चाहते थे अमरावती गई ना बारामती. मराठीमध्ये आपण म्हणतो ना मारला वाशीला गेला काशीला. अगदी तसंच करायचं होतं. समजलाच ना चेंडू. ए बाई देखता है बांद्रा और मारता है अंधरा. ऐसा ही कुछ इस मैदान के बीच. ए भाई देख कहा गया ढूंढू कहा ढूंढू लेकिन कुछ भी नहीं खाली हाथ. शरद पवार शरद खरात आणि शरद खरात गेला घरात. चला 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 लगेचच आपण पाहतो 41 झाले आहेत. 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी गाठायचं आहे. 41 धावा जमवल्यात. 42 धावांचं टार्गेट असणार आहे. आपण पाहतोय 2 टीम एकीकडे पाहिलं जय श्रीराम आणि जय भगवान या टीम मध्ये चालू सामना आपण पाहत होतो जिथे 41 धावा उभारल्या आहेत.
तर चला मी नंतर कॉल करतोय आरोही 11 संघाचे संघनायक आणि चव्हाण कंस्ट्रक्शन संघाचे संघनायक. चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल दोन्ही संघाच्या संघ नायकांना की आपण इमिजिएटली रिपोर्टिंग करायचं. पहा प्रेक्षकांना विनंती आहे जे काही प्रेक्षक रेलिंग्स वरती हात धरून उभेत बाबांनो आमचं रेलिंग पडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या कारण त्या रेलिंगला अजिबात सपोर्ट नाहीये. तुम्हाला बसण्यासाठी इथे जागा आहे पण तो सामना चालू करा वेळ घेऊ नका. चला बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. जय भगवान टीमला पाहिजे 24 बॉल मध्ये 42 24 चेंडू 42 धावा. जय भगवान एलिवर टीम सलामीची जोडी विकासला पाहतोय आणि त्याच्या बरोबर आपल्याला पाहायला मिळेल तर त्याच्या विरोधामध्ये जय श्रीराम आपण पाहतोय जिथे सलामीचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन येत. चला गोलंदाजांची फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रवीण आहे. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं प्रवीण आहे. ऑन स्ट्राईकला विकास आहे तर नॉन स्ट्राईकला रमजान. रमजान तर मुख्य मंचावरती आपण टॉस करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस केला जातोय. तर येस संतोषजी यांना आपण ऑन स्क्रीन मुख्य मंचावरती पाहिलं त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस केला. नाव बॅक टू क्रिकेट अंपायर कॉल गेम इज ऑन. पहिला चेंडू पडल्यानंतर पहा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेतली आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन अर्थात अविनाशच्या हातामध्ये जाऊन चेंडू सोपवला. 42 धावांचं टार्गेट छोटस आव्हान आहे. विकासला पाहतो वेग पहा वा अप्रतिम लाजवाब खतरनाक लय भारी कडक सुंदर. किती उपमा देवा या चेंडूला. एवढा सुंदर चेंडू फेकला प्रवीण. आरोही 11 या संघानं टॉस जिंकला. आपण पाहतोय प्रवीणला पाहतो वेग पहा किती सुरेख आहे. तो वेगाबरोबर नियंत्रित मारा देखील करावा लागेल. लाईन देखील चांगली ठेवावी लागेल. थोडासा स्वैर मारा. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांनी चेंडू वाईट केला. 42-43 धावांचं टार्गेट गाठत असताना इथे प्रवीण करतोय तरी काय 9+1 2 धावा आणि या 2 धावेनं ना संघाची एकूण धावसंख्या थोडीशी वधारताना पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला चालू असताना प्रवीण आता मात्र चेंडू चांगला फेकला परंतु 2 टांगांच्या मधून चेंडू गेला गल्लीतून दिल्लीला. टंग 4 धावा. 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली ती अर्थात 0 गडी पास 7 धावा. अगदी पहा इथे आपण पाहतो प्रवीण वरती आक्रमण. विकास कमी नाहीये. विकासला विकास करावा लागेल. इथे पहा लेग स्टिक वरती वाईड अधिक 1 समीकरण पाहणा 9 धावा होत आहेत. 21ला 33 21 बॉल 33 प्रवीणला पाहतोय. इथे आउटसाइड धाव स्टंप थोडासा बाहेर थोडासा नाहीये लांब लचक बाहेर. धाव संख्या झाली 10. इथे टॅप केला इथे साईला पाहतोय. धाव संख्या आपण पाहिली ना 10. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतो प्रवीणला कमी धावसंख्येचा सामना उत्कंठावर्धक होईल का. प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे जरूर. हो इथे काय झालंय. एसटी रक्षक अविनाश वाईड प्लस विकेट आहे. महत्वाचा काटा दूर केलाय. जरूर वाईड गेला काटा दूर केला. पहिला फलंदाज बॅक टू डग आउट डीचे. अगदी आपण पाहतोय 11 धावा होत आहे. षटक क्रमांक पहिला चालू असताना प्रेक्षक आता मात्र हळूहळू या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. काही मिनिटांमध्ये तर प्रवीण सर प्रेक्षकांना बसण्यासाठी जागाच उरणार नाहीये. तुटुंब गर्दी तुफान गर्दी तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळेल.
अगदी त्याच वेळेला आपण पाहतो प्रवीणची गोलंदाजी पहिला झटका मिळवून दिलाय. वा काय टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे वेग पाहायला मिळाला. तितकाच चांगला टप्पा, तितकंच चांगलं प्रदर्शन प्रवीणच्या माध्यमातून पाहतोय. 11-1 षटक क्रमांक पहिला चालू असताना प्रवीणला पाहतोय. खेळपट्टीवरती इथे चांगलं क्रिकेट आहे. 1 रन डिक्लेअर, 1 धाव डिक्लेअर झाली. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकामागे धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 12 किंबहुना येणारे 18. विजयासाठी 30 धावांची गरज. जय श्रीराम बाळ गोविंदा पथकाचं आयोजन आपण पाहतोय. जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण रायझिंग स्टार हा किताब देखील देणार आहोत. अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅच घरी बसल्या देखील तुम्ही PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. सुंदर आयोजन आणि मी तर म्हणेल ना परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट नियोजन कसं करायचं ना याचं मूर्तिवंत उदाहरण जय श्रीराम बाळ गोविंदा पथकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पैसा वसूल आयोजन. अजून तर सेमीफायनल फायनल येणं बाकी आहे, पण त्या अगोदरच पहा नाही गर्दी. ट्रेलर ऐसी है तो पिक्चर कैसी होगी, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धावफलकावरती धावा होत आहेत. 1-12. अविनाशला पाहतो, वेग पहा, इतका वेग, तेज तर्रार गोलंदाजी. वाह, चित्त थरारक गोलंदाजी पाहायला मिळते आहे. अगदी या वेळेला आपण पाहतो विकासला पाहतोय, अविनाशला पाहतोय गोलंदाजी करत असताना. ओ हो चांगला चेंडू फेकलाय, ब्रह्मास्त्राचा वापर. सर या ठिकाणी चेंडू जर पाहिला ना विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला. अगदी आपण पाहतो गावाकडे म्हणतो ना तो बुंदा फेकलाय. काय गोलंदाजी, ब्रह्मास्त्र. हा चेंडू ना तुम्हाला कॅन्सर प्रमाणे वाटेल. हा नीटसा तुम्हाला जगू देखील देणार नाहीये आणि मरून देखील देणार नाहीये. अगदी त्यावेळेला तो चेंडू फेकला, रिप्ले होता, परंतु क्षेत्ररक्षकानं काय केलं, इथं चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पहा रिप्ले ऍक्शन मध्ये पहा. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 खेळाडू चेंडूला पकडण्यासाठी धडपडत होते. इथे पहा वाईट आहे का, एस वाईट +1 2 धावा ऍड होत आहेत. संघाची एकूण धाव संख्या जर पाहिली योगेश वाघ 18 धावा धावफलकावरती. समीकरण पहा, येणारे 14, विजयासाठी 24 धावांची गरज. अविनाशला 2 चेंडू चांगले फेकावे लागतील. इथे काय झालंय, होय पुढे आले, पुढे सरकवले, पुढ्यात टाकला, समोरच्या दिशेला उडवला आणि चेंडू गेला सीमारेषेबाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. इथे 6 नाही मिळणार, इथे तुम्हाला मिळेल विकेट. अगदी पहा आमचे नवनाथ देखील या ठिकाणी पाहतात. बघा नवनाथ म्हटलं ना हे देखील उत्तम क्रिकेटर आहेत. अगदी त्यांचं देखील आपण सातत्याने खेळ पाहतो. त्यांची फेकी आपण सातत्याने या मैदानावरती पाहिली. त्यांची एक वेगळीच कला आणि फिदा आमचे क्रीडा रसिक होत आहेत. ते देखील मनोरंजन घेत आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे अविनाश चुकी करतायत. नो बॉल. 1 धाव ऍड होते. 19 होत आहेत. येणारे 13, विजयासाठी 23 धावांची गरज. अविनाशला हा चेंडू चांगला फेकावा लागेल. अगदी विष्णूला पाहतोय, करण जगदाळे अजून देखील नॉन स्ट्राईकला उभा आहे, परंतु विष्णू नेमका करेल तरी काय या चेंडूवरती. चांगला 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 फटका होता, तितका चांगला चेंडू होता, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तिन्ही गोष्टी चांगल्या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 झालं समाप्त. 2 षटकामागे धावा आल्यात 19, म्हणजेच किंबहुना येणारे 12, विजयासाठी 23 धावांची गरज. तुम्ही पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 दिल्यात, आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 23 रोखायच्यात. तर प्रतिस्पर्धी संघाला अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमला 12 चेंडू मागे 23 धावा काढायच्यात. काढतील का? कारण या संघामध्ये अर्जुन सारखा खेळाडू अजून देखील तग धरून उभा आहे. जिथं पर्याय म्हणून कोणी नसताना तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. उत्तर म्हणून उभा राहील का याचं नाव आहे अर्जुन जगदाळे. करण इथे अपडेट करण आहे बघा. करणला पाहतोय सकाळ
12 चेंडू आणि 23 धावांची गरज. जास्त करण अर्जुन कब आएंगे मेरे करण अर्जुन, ये बड़ा सवाल है. लेकिन यावेळी पहा, वा ब्रिलियंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक वाव, हेच म्हणत असतील आमचे क्रीडा रसिक. सो एलिगेट. अगदी पहा, चौकार खेचून आणला, सामन्यामध्ये शिरकाव करू लागला. इथे झालं काय, डेड बॉल. 23 होत आहेत, 11-19. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईला पाहतोय गोलंदाजी करत असताना, अर्जुन पाहतोय. इथे पॅडो स्वीप केला, इथे बघायचंय फुटबॉल आपण पाहतोय. अगदी याच वेळेला एक धाव पाहायला मिळेल. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर. धाव बघा डिसिजन पहिली बाउंड्री ना, पहिली अगदी 23-2 पाहतोय. येणारे 10 विजयासाठी अजून देखील 18 धावांची गरज. इथे झालं काय, करण जगदाळे बॅक टू डग आउट. प्रवीण सर, लोहा गरम था, लोहे को हथौड़ा मारा, लोहे को तोड़ दिया, धड़म धड़म धड़म. यही हुआ था, यही होने वाला था, यही हो गया. काय या ठिकाणी गोलंदाजी आहे, कधी इकडे कधी तिकडे, कभी खुशी कभी गम, कधी हसू तर कधी रडू, हीच सिच्युएशन पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो 24-3. येणारे 9 विजयासाठी 18 धावांची गरज. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज येतोय. विवेकला पाहतोय. इथे किती झालंय काय, अलॉंग द कार्पी, आत्मबलिदान, आत्मदेहदान. इथे काय झालं, विष्णू आउट झाला. आला हिरो बनण्यासाठी, झाला झिरो या धावसंख्येवरती आउट झाला. जिथे आपण पाहिलं ना 24 या धावसंख्येवरती आणखीन एक झटका लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी विवेक येत आहे. त्यानंतर आता मात्र खेळपट्टीवरती 6व्या क्रमांकावरती कार्तिकला पाहतोय. कार्तिक देखील चर्चेचा विषय राहिले आहेत. इथे पहा, अगदी वाईट चेंडू आहे. प्रवीण सर, इथे ना मोर्चा दाराची कडी लावावी आणि मागच्या दारातून चोरट्यानं चोरी करून जावी. अगदी तसंच झालं असतं, पण थोडंसं वाचले. वाईट चेंडू पुन्हा एकदा इथे टॅप केलाय. जोर नाहीये, जोर हवाय, ताकद हवी आहे. या फटक्यामध्ये ती ताकदच नव्हती. कदाचित हा बॉल सीमारेषेबाहेर गेला असता, परंतु इथे झालं काय, सांघिक स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. आता खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय. कोण असेल, होय तो येतोय, तो आलाय अशी चर्चा चालू आहे. त्याच्या चेहऱ्यावरती हसू आहे. तो आलाय कुठे, नॉन स्ट्राईकला उभा आहे. त्याचं नाव आहे चंद्रकांत. चंद्रकांत आहे ना, हा चंद्रकांत आहे. कदाचित त्याची रील्स तो व्हायरल देखील करेल. तो आला, तो येतोय. अगदी अशा भरपूर या ठिकाणी आपण कॉमेंट्री करत असताना गोष्टी पाहायला. पॅडो स्वीप केलाय, परंतु इथे काय होत आहे ना, आता कोणत्याला आउट देऊ, याला देऊ की त्याला देऊ की याला, असा प्रश्न पडला. जिथे टीम वर्क खूप चांगला राहिला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा, अर्थात जय श्रीराम. आणि इथे आपल्या या कळंबोलीमध्ये देखील प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आपण पाहायला. डीजे वाले थोडासा बेस कमी करायचा. ज्यावेळेस तुम्ही गाणं सॉन्ग कराल ना, अगदी त्याच वेळेला बेस कमी लावा, कारण इथे लाईट या ठिकाणी लोड घेत नाहीये. इथे टेलिव्हिजन वरती देखील थोडासा इफेक्ट होतोय.
इथे झालं काय चित्र या ठिकाणी थोडंसं वेगळं पाहायला मिळत आहे. 9 चेंडू घोषित केला. अगदी पाहतोय 6 बॉल 16 धावा. मॅच संपलेला नाहीये. पण इथे पहा या मैदानावरती 6 बॉल 24 6 बॉल 21 6 बॉल 19 धावा होताना आज दिवसभर पाहिल्यात. इथे देखील एक अनोखा विक्रम पुन्हा एकदा रचला गेला जाईल का? 5 ला 15. इथे झालं काय वाईट चेंडू आहे. मग एक धाव ऍड होतीये. धावसंख्या आपण जर पाहिली ना 6 गडी बाद 29 सॉरी 5 बॉल 13 धावाची गरज आहे. इथून या खेळाडूनं सामना जिंकून दिला ना. विजय नाव आहे. विजय आज तुझी विजयाची रथ या ठिकाणी. परंतु होत आहे काय विजय ज्याच्या नावामध्ये विजय आहे तो विजय शांत आहे. परंतु मला वाटते हाच गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळवून देईल. कारण आदित्यला झालंय तरी काय नो बॉल दिला. 4 ला अजून देखील 12ची गरज आहे. 4 ला 12. बॅटरला फक्त मैदानावरती थांबायचं आहे. न काय कर 4 ला 3 मारायचेत. 4 ला 3 मारायचेत. 3 ला 3 मारायचेत. बॉल इथे पाहिलं एकदा काउंट होईल. 3 ला आपण पाहिलं तर अजून देखील 12ची गरज आहे. 3 ला 12. एक तरी येईल का? वा वा वा. इथे झालं काय पहा. फलंदाजाला न काय करता या 1+1 तरी देखील सामना जिंकू शकतो. 3 ला 9. इथे काय सर फक्त 2 मारायचे आता. 12 होते ना. 10 आत्ताच्या 2 आहेत अविनाश. 3 बॉल 9 आहेत अविनाश. अगोदर एक डिक्लेअर केला होता. ओके थँक्यू. हे पहा 2 काढल्यात. 3 ला 9. फलंदाज खेळपट्टीवरती चंद्रकांत. आपण पाहाय म्हटलं होतं तो आलाय तो येतोय. आता काय करेल? 3 ला 9. इथे वा 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 वा. बॅटिंग न काय करता मला वाटतंय आता बॅटिंग करणारी टीम जिंकते की काय. येणारे 3 विजयासाठी 7 धावांची गरज. इथे झालंय काय आता मात्र मला वाटतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मधल्या थांबा काहीतरी चित्र झालंय. अंपायर हा बॉल काउंट. ओ माय गॉड चुकी केली क्षेत्र खेळाडून. रनआउट झाला जरूर. पळायची गरज नव्हती. तुमच्याकडे विकेट नव्हत्या. परंतु काय झालं काय 2 रन आहेत या बॉलवरती. रनआउट आहे. बॉल काउंट आहे. 2च बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज असणारे 5. 2 बॉल 5. मॅच होती कुठे आली कुठे. 2 अरे वाईट +1 होते दादा. तुमचा 12वा प्रतिनिधी इथे आहे. 2 ला 5. एक चौकार. इथे झालंय काय होत आहे काय 2 ला 4. आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय श्रीराम टीम मधल्या संघ मालकाचे हृदयाचे ठोके नुसते ठक 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 करत असतील. ठोकेच बाजले असतील. अरे बाबा मी हातामध्ये दिलं काय झालं काय. 2 बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ कोणी येऊ नका. येणारे 2 जिंकण्यासाठी 4. मॅच काय रंगले. चंद्रकांतची पावर तुम्ही पाहिली का. न काय करता तो संघाला विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन पोहोचवतो. इथे झालंय काय ओ माय गॉड. जेल तर चांगला टिपलाय पण तो पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय. अजून देखील मॅच आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच तर खूप चांगली पकडली परंतु काही क्षणासाठी प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकले होते. 1 बॉल 4 धावेची गरज. वा काय आहे. या खेळाडूने 1 बॉल 4 चौकार लगवला तर 500 रुपयाचा. विकास पडळकर आणि नयन पवार 500.
हा सुकेत ऋषिकेत यांच्याकडून 200 तब्बल 1200 रुपयाचा चौकार 300 रुपयाचे एक धाव बॅटिंग वाला बघा हो 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 पैसा ओ काय झालं इथे अंपायर नो बॉल हरे कृष्ण हरे राम ये क्या हुआ कैसे हुआ चौकार मारला तर याचे बाबा एक बॉल 2 बॉलरला झोपच लागणार नाही एक बॉल 2 मॅच काय रंगली आहे अटीतटीची वा 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 कॅमेऱ्यापासून लांब राहा कुणी मैदानामध्ये यायचं नाहीये प्रेशर पहा किती आहे परंतु तत्पूर्वी मॅच आवडली असेल तर प्रत्येक कानाकोपऱ्यातून फक्त टाळ्याचा गजर येऊ द्या बोला जय श्रीराम वा 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 एक बॉल 2 काम इथे जर का नो आला एलईडी पासून बाजूला हा आणि मॅच संपेपर्यंत कोणी आतमध्ये येऊ नका इथे आणि जवळपास जय श्रीराम या टीमनं सामना जिंकलाय विजेता संघाचं अभिनंदन 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 बा मॅच कशी असावी याचं मूर्तिवंत उदाहरण आपण पाहायला पैसा वसूल मॅच हरलात कसे यापेक्षा तुम्ही लढलात कसे अगदी मी तर म्हणेल हरलात कसे यापेक्षा तुम्ही लढलात कसे आता लढायला ह्यांनी लढले कसे हे प्रेक्षकांना पाहिलं त्यांना फक्त उभं राहायचं होतं इथे प्रतिस्पर्धी खेळाडूंनाच सर अवांतर स्वरूपाच्या धावा दिल्या कदाचित या गोलंदाजाला रात्रभर झोपच लागली नसती परंतु अखेर त्यानं ती मॅच जिंकून दिली आहे वा चांगली मॅच झाली आहे प्रेक्षकांना हे तर हवं असतं निखळ मनोरंजन चांगली मॅच हवी असते चांगले चांगले सामने व्हायला पाहिजेत हे हवं असतं तर तुर्तास या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत योगेश वाघ साई 1 रन 7 वर 1 विकेट साई ठरलाय या सामन्यात ते मॅन ऑफ द मॅच साई कोऑपरेट आपण मुख्य मंचावरती जायचं 1 षटक फेकलं 7 धावा दिली आणि 1 विकेट देखील मिळवला तो जय श्रीराम संघाचा साई ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तर तुम्ही कुठे जाऊ नका मी असा जातो आणि असा येतो डीजे